नमस्कार. आज दिनांक 28 एप्रिल आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी दिनविशेष. आजच्या दिवशी जगभरात आणि भारतात घडलेल्या काही महत्त्वपूर्ण घटना पाहूया. 28 एप्रिल 1740 रोजी थोरले बाजीराव पेशवे यांचं मध्य प्रदेशात नर्मदा तीरावर असलेल्या रावेरखेडी इथं निधन झालं. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी स्वराज्याच्या पेशवेपदाची अत्यंत मोठी जबाबदारी स्वीकारून संपूर्ण भारतवर्षात मराठा साम्राज्याची पताका फडकवणाऱ्या बाजीरावांनी 20 वर्षात 40हून अधिक लढाया लढल्या आणि सर्वांमध्ये विजयी झाले आणि म्हणूनच जगातल्या महानतम योद्ध्यांच्या श्रेणीत त्यांचं नाव घेतलं जातं. बाजीराव पेशवे हे मराठेशाहीचे चौथे छत्रपती श्रीमंत शाहूराजे भोसले यांच्या दरबारी पेशवा होते. त्यांना बाजीराव बल्लाळ असंही म्हटलं जातं. त्यांनी आपल्या सैन्यबळ, रणकौशल्य, प्रेरणादायी नेतृत्व आणि राजकीय मुत्सद्देगिरीनं दक्षिणेत कर्नाटकापासून ते उत्तरेत दुआब आणि दिल्लीपर्यंत तर पश्चिमेत गुजरातपासून पूर्वेकडे बुंदेलखंडापर्यंत विजय मिळवत त्या प्रदेशांमध्ये मराठेशाहीचं निर्विवाद वर्चस्व आणि प्रभाव प्रस्थापित केला. अत्यंत कुशल सेनापती असलेल्या बाजीरावांनी त्यांच्या लष्करी शक्ती आणि सामरिक यशानं मराठ्यांच्या अंतर्गत आणि बाह्य शत्रूंवर वर्चस्व गाजवलं. त्यांच्या काळातील ते एक महान सेनानायक तर होतेच, पण सर्व पेशव्यांमध्ये महानतमही होते असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अत्यंत कुशल आणि पराक्रमी घोडदळ हे त्यांच्या सर्व विजयांमागचं रहस्य होतं. त्यांच्या सैन्यात केवळ घोडेस्वारांची सडी फौज असे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या उद्देशानं हिंदू पदपातशाही निर्माण केली, त्याच ध्येयानं, त्याच ध्यासानं, तोच विचार घेऊन आणि तोच वारसा घेऊन बाजीरावांनी दिल्लीपर्यंत धडक मारली. बाजीराव पेशव्यांचा दिल्लीतील मुघलांवर इतका धाक होता की 1736 मध्ये जेव्हा पेशवे आपलं सैन्य घेऊन दिल्लीला पोहोचले तेव्हा तिथला बादशाह मोहम्मद शाह तळघरात जाऊन लपून बसला. बाजीरावांचं सैन्य 3 दिवस दिल्लीत ज्या ठिकाणी तळ ठोकून बसलं होतं त्याच जागेवर आज तालकटोरा स्टेडियम उभं राहिलं आहे. त्यांच्या या मोहिमेमागचा उद्देश हा मुघलांना केवळ मराठ्यांची ताकद दाखवणं इतकाच होता. त्यांना मुघलांना याची जाणीव करून द्यायची होती की मराठे हवं तेव्हा मुघलांना संपवू शकतात. याची जाणीव मुघलांना झाल्यामुळं बाजीरावांच्या या स्वारीचा उद्देश सफल झाला होता. 28 एप्रिल 1791 या दिवशी हरिसिंह नलवा यांचा जन्म गुजरावाला इथं झाला. 14व्या वर्षी त्यांची भेट शेरे पंजाब महाराजा रणजित सिंग यांच्याशी झाली होती आणि या भेटीनंतरच हरिसिंह नलवा खालसा सैन्याचे सेनापती झाले. त्यांनी आपल्या आयुष्यात 20हून अधिक युद्धांमध्ये खालसा सैन्याचं नेतृत्व केलं. 1813 मध्ये अटक, 1814 मध्ये काश्मीर, 1816 मध्ये महमूदकोट, 1818 मध्ये मुलतान, 1822 मध्ये मनकेरा आणि 1823 मध्ये नौशेरा यासह अनेक प्रदेश त्यांनी शीख साम्राज्यात सामील केले. हरिसिंहांचा उल्लेख अनेक वर्ष अफगाणी कथांमध्ये येत राहिला. असं सांगतात की पाकिस्तान आणि काबूलमध्ये शांत हो नाहीतर हरिसिंह येईल अशी हरिसिंहांची भीती दाखवून पालक आपल्या मुलांना झोपवत असत. हरिसिंह नलवा यांची किती दहशत होती आणि अफगाणी लोक त्यांना किती घाबरत असत याचा अंदाज यावरून लावता येतो. आणि दहशत का नसणार? हरिसिंहांनी अनेक अफगाणी योद्ध्यांना हरवून त्यांना खैबर खिंडीच्या सहाय्यानं पंजाबमध्ये येण्यापासून रोखलं होतं. त्यांनी एकदा एकट्यानंच एक वाघ मारला होता अशी कथा त्यांच्याविषयी प्रसिद्ध आहे. जेव्हा ही वार्ता महाराजा रणजित सिंह यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी गौरवोद्गार काढत त्यांची तुलना महान राजा नल यांच्याशी केली. तिथूनच पुढे त्यांचं नाव हरिसिंह नलवा असं पडलं. याशिवाय त्यांना बाघमार अर्थात वाघाला मारणारे असंही म्हटलं जात असे. 28 एप्रिल 2008 या दिवशी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं उपग्रह प्रक्षेपण क्षेत्रात एक नवीन इतिहास रचला. आजच्याच दिवशी भारतानं उपग्रह प्रक्षेपण यान PSLV-C9 10 उपग्रहांसहित यशस्वीरित्या प्रक्षेपित केलं होतं. या मोहिमेसाठी सुमारे 70 कोटी रुपये इतका खर्च आला. PSLV-C9चं हे 13वं यशस्वी उड्डाण होतं. श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित झालेल्या या यानात इतर देशांचे 8 उपग्रह तर भारताचे 2 उपग्रह होते. भारताचा आधुनिक रिमोट सेन्सिंग उपग्रह देखील याच मोहिमेतून अंतराळात सोडण्यात आला. इराकचा हुकुमशहा क्रूरकर्मा सद्दाम हुसेन याचा जन्म बगदाद इथं 28 एप्रिल 1937 रोजी झाला. 1968 मध्ये इराकमध्ये झालेल्या एका सैनिकांच्या विद्रोहात सद्दाम हुसेननं प्रमुख भूमिका निभावली होती आणि त्यामुळं त्याचा पक्ष सत्तेत आला. 1979 मध्ये सद्दाम इराकचा 5वा राष्ट्रपती झाला आणि तिथून पुढे 2003 पर्यंत तो सत्तेवर होता. सद्दाम हुसेन अमेरिकेचा कडवा विरोधक होता. त्याच्या संरक्षण दलानं इराकमध्ये जवळपास 2.5 लाख लोकांना मारलं होतं. याशिवाय सद्दामच्या आदेशानुसार इराण
आणि कुवेतवर केल्या गेलेल्या हल्ल्यातही हजारो लोक मारले गेले होते. 1982 मध्ये दुजैल इथं झालेल्या 148 शिया नागरिकांच्या नरसंहाराचा आरोप ठेवत इराकच्या न्यायालयानं सद्दामला 5 नोव्हेंबर 2006 रोजी दोषी ठरवलं आणि 30 डिसेंबर 2006 या दिवशी त्याला फासावर चढवलं गेलं. 28 एप्रिल 1945 रोजी इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनीला गोळ्या घालून ठार केलं गेलं. 1922 ते 1943 या काळात मुसोलिनीनं इटलीवर राज्य केलं. जर्मनीचा हुकुमशहा हिटलर मुसोलिनीला आपला आदर्श मानत असे. मुसोलिनी इतका क्रूर होता की त्याच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी मारलं जात असे. एप्रिल 1945 मध्ये दुसरं महायुद्ध संपत असताना जर्मनीला साथ देणाऱ्या मुसोलिनीनं शत्रूंच्या हाती पडण्याच्या भीतीनं आपली प्रेयसी आणि 16 साथीदारांच्या मदतीनं स्वित्झर्लंडला पलायन केलं. पण त्याच्याच बंडखोर सैनिकांनी त्याला पकडून गोळी घातली. 28 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हिएत महासंघानं आण्विक अपघाताची कबुली दिली. खरं तर 26 एप्रिल 1986 या दिवशी चेर्नोबिल अणुप्रकल्पात एक मोठा अपघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला होता. शिवाय यामुळे झालेल्या किरणोत्सर्गानं 50 लाख लोक प्रभावित झाले होते. यातून कॅन्सर सारख्या गंभीर आजारांमुळे 4000हून अधिक लोक मृत्युमुखी पडले. हा अपघात युक्रेनची राजधानी कीव पासून 130 किलोमीटर उत्तरेकडे असलेल्या प्रिपयेट शहरातील चेर्नोबिल आण्विक प्रकल्पात झाला होता. त्यावेळी युक्रेन सोव्हिएत महासंघाचा भाग होता. हा अपघात जगातल्या 5 सर्वाधिक भीषण अपघातांमध्ये गणला जातो. भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ वेशभूषाकार भानू अथय्या यांचा जन्म 28 एप्रिल 1926 रोजी कोल्हापूर इथं झाला. भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये हे त्यांचं मूळ नाव. त्यांचे वडील अण्णासाहेब राजोपाध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींचे पुरोहित होते. लहानपणापासून भानुमती यांना चित्रकलेची आवड होती. हीच आवड त्यांना चित्रपट सृष्टीत घेऊन गेली. मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुवर्ण पदक मिळवलेल्या भानुमती यांनी 1950 पासून पुढे सुमारे 100 चित्रपटांसाठी वेशभूषाकार म्हणून काम केलं. रिचर्ड अटेनबरो यांच्या गांधी चित्रपटातील गांधींच्या वेशभूषेसाठी भानू अथय्या यांना ऑस्कर पारितोषिक मिळालं. दाक्षिणात्य चित्रपटांचे वेशभूषाकार सत्येंद्र अथय्या हे त्यांचे पती होत. 15 ऑक्टोबर 2020 रोजी भानू अथय्या यांचं निधन झालं. तर हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. वृत्तम मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व व्हिडिओजना लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.